आपला हा साऊथ इंडियन सांबार तयार झाला आहे। तुम्हाला जर बनवायचा असेल तर आपण साऊथ इंडियन सांबारची रेसिपी तयार करूया। एकदम मस्त झाला आहे आणि ते लाईक शेअर। नमस्कार, आता आपण सांबार बनवायची तयारी करत आहोत। ही डाळ मी 2 तास भिजत ठेवली होती। आता तिला मी कुकरच्या 3 शिट्या घेणार आहे। घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जसा सांबार करायचा असेल तसा। याच्यामध्ये मी टोमॅटो पण चिरून टाकला आहे, उतू जाऊ नये म्हणून थोडंसं मी तेल टाकते आहे। झाकण लावते। झाकण लावून मी 3 शिट्या करणार आहे। सांबारला फोडणी करूया। तिकडे कुकरच्या 3 शिट्या झाल्या आहेत, तोपर्यंत आपण फोडणी करूया। फोडणीची तयारी चालू आहे। थोडेसे हिंग, कढीपत्ता, अद्रक लसूण ठेचून घेतलाय। ही खास सांबारची मिरची आहे, तिलाही कांदा टाकते आहे। हळद अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा आणि सांबार मसाला पण मी टाकते आहे। पुरेसे टाकते आहे। आता हे छान फ्राय करते आहे। सुगंध सुटला आहे। इथले आहे गाजर, शेवगा आणि हे ड्रमस्टिक, शेवग्याच्या शेंगा आणि वांग आणि गाजर। मी 3 प्रकारच्याच भाज्या घेतल्या, तुम्ही दुसऱ्या पण भाज्या घेऊ शकता। भोपळा घालू शकता, लाल भोपळा, सफेद भोपळा। आता मी पाणी घालते आहे आणि त्याला 10 मिनिटापर्यंत वाफ घेणार आहे। आता आपल्या भाज्या शिजल्या आहेत, 90% साधारण झाल्या आहेत। आता त्याच्यामध्ये डाळ टाकूया। आता याला जरा अजून 5 मिनिटं उकळी आणूया। मी चिंचेचा कोळ टाकते आहे। कोळ सुद्धा टाकते। आता छान उकळी आली आहे, तवंग पण आला आहे। असा हा आपला सांबार। आता आपण सर्व करूया। आता फोटो